रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना, मुजरा रेतीच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आबा समान, जो त्या सूर्याची शान असं माझ्या महाराष्ट्राची शान स्फूर्ती स्थान असे राजे छत्रपती शिवाजी राजे यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं केलं आणि या महाराष्ट्राच्या भूमीत भगवा झेंडा रोवला। अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थयथय नाचत होत्या, स्त्रियांची अब्रूची अब्रू लुटली जायची, अनेक बाईंच्या मुखाचा धनी मारला जात होता। अशा या बिकट परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता तो एक नवा झंकार, एक झगमगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची सिंह गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी दराखोऱ्यातल्या मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर रेतीचा कैवारी शिवा छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि स्वराज्याची घोडदौड चालू झाली। जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबा घडली खरे, पण सोबतीला होते ट्रप्पगड जातीचे दराखोऱ्यातले सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातले एक निष्ठावंत मावळे। मित्रांनो, वयाच्या अवघ्या 16 वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा एल्गार पुकारला। दिला तर दणकाच मोडला तर मनकाच, दिला तर दणकाच मोडला तर मनकाच, बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुजराच। आणि तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांसाठी रुद्राचा अवतार तो वाघाचा ठेसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। वेळ दुपारी 12:35 महाराजांनी गड सोडला। आता सोबत घ्यावा कोणाला, सोबत घेतला जीवा महाला, ना संभाजी ना तानाजी ना येसाजी ना कंकाजी, मग जीवाच का तो, दानपट्ट्या फिरवण्यात वाकबदार आहे तो, मग जीवाच का। अहो, अफजल खाना बरोबर सय्यद बंडा आहे आणि त्याशी शिजून जायला फक्त आणि फक्त जीवाच हवा। महाराजांच्या चारित्र्यामध्ये त्यांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस परत नाही वापरला। बरोबर 12:30 वाजता महाराजांनी गड सोडला, सोबत जीवा महाला संभाजी गावजी आणि त्यांचे अंगरक्षक। बरोबर 2 वाजता खानाची छावणी बाहेर पोहोचले, खानाला वर्दी मिळाली। शिवाजी महाराज येतातच त्याचा खान उठून उभा राहिला। समोर बघतोय एक 5-5.5 फूट उंचीचा बारीक बांध्याचा तेजस्वी चेहऱ्याचा रुबाबदार शिवाजी। खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी। वकिलानं मांडव लावली, तसा खान 2 पावले पुढे आला आणि आपली बाहू फैलावली, म्हणाला, आओ शिवाजी आओ। ते राजे खानाच्या मिठीत गेले, तोच खानानं दगा केला आणि महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसली। महाराज आधी सावध होते, खानदाना फटका करणार याची कल्पना त्यांना होती। कट्यारीचा वाघ चिलकत घातल्यामुळे निकामी ठरला